ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये यावेळेला मोठी बातमी येते। भिवंडी तालुक्यातल्या काल्हेर इथल्या जय मातादी कंपाऊंड मधल्या पहिल्या मजल्यावरच्या कारखान्याला आग लागली आहे। रंगकामासाठी वापरण्यात येणारे ब्रश बनवण्याचा कारखाना होता। या आगीत 4 ते 5 गोदामं जळून खाक झाली आहे। सुदैवानं जीवितहानी नाही। आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। याच विषयी अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी रवी शिंदे यांच्याकडून। रवी, आता नेमकी काय परिस्थिती आहे? अच्छा, अद्याप ही आग भडकत आहे। मोठ्या प्रमाणात आग आहे। दुसऱ्या मजल्यावरती काल्हेर येथील जय मातादी कंपाऊंड मध्ये कलर लावण्याचे जे ब्रश असतात त्याचा कारखाना आणि गोदाम आहेत। अशी 5 गोदामं जळून खाक झालेली आहे। त्याच्यामध्ये लाखो रुपयाचा माल हा जळून खाक झालेला आहे। भिवंडीच्या 2 अग्निशामक दलाच्या गाड्या, ठाण्याची 1 आणि कल्याणवरून सुद्धा अग्निशामकच्या गाड्या मागवण्यात आलेल्या आहेत आणि अद्यापही आग भडकत आहे। त्यामुळे इतर बाजूच्या गोदामांनाही धोका निर्माण होण्याची शक्यता झाली आहे। रवी, आगीचं कारण नेमकं काय कळतंय? काही संकेत वर्तवले जात आहेत? प्राथमिक अंदाज? अच्छा, अद्याप तरी कुठलेही कारण स्पष्ट होत नाहीये। त्याचाही तपास चालू आहे। मात्र ह्या महिन्यामध्ये जे मार्च आणि एप्रिल या 2 महिन्यामध्ये आग लागण्याच्या घटना भिवंडीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढत आहेत। ही आग पसरू नये कारण आसपासचा परिसर हा रहिवासी परिसर असल्याचं पाहायला मिळतंय। काही इमारती सुद्धा त्या ठिकाणी असतील। ही आग पसरू नये याकरता म्हणून काय विशेष खबरदारी घेतली जाते? कशा पद्धतीने आगीवर नियंत्रण मिळवलं जात आहे? अच्छा, हा पूर्ण परिसर हा गोदाम पट्टा आहे आणि मोठ्या प्रमाणात केमिकल ह्या पट्ट्यामध्ये ठेवलं जातं। त्याच्यामुळे येथील रहिवासींना मोठ्या प्रमाणात धोका असतो। त्याच्यामुळे महत्वाची बाब म्हणजे अग्निशामक दल जे आहे ते पहिलं तेथील गोदाम आहे ते खाली करतात किंवा बाजूला करतात। त्याच्यानंतर मग ते पुढली भूमिका घेतात। निश्चित रवी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। आगीवर नियंत्रण मिळवण्याकरता